नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पोटॅटो पॅकेट्स. पहा, त्यासाठी मी इथे 4 ते 5 बटाटे आहेत ते बॉईल करून घेतलेली आहेत आणि ते स्मॅश केलेत. त्याच्यात मी आता मीठ टाकून घेत आहे. पहा, मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर मी एक तडका पॅन घेतला आहे आणि तो गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये मी 1.5 ते 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकणार आहे 1 चमचा. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं जिरं. पहा, आणि जिरं टाकून झाल्यानंतर इथे मी आलं, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं होतं जाडसर, ते टाकलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकले. हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. पहा, आलं, लसूण आणि मिरचीच फक्त वाटायची आणि ती पण जाडसर वाटायची आहे. हे छान फ्राय करून झाल्यानंतर आपण जे बटाटे स्मॅश केलेले आहेत त्यामध्ये आपण हे टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर हा मसाला पूर्णपणे एकत्र करून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने हा मसाला आपण छान एकत्र करायचा आहे. हा मसाला एकत्र झाल्यानंतर ब्रेड घ्यायचा आहे आणि ब्रेडच्या साईड्स कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ब्रेडला थोडंसं पाणी लावून ब्रेड एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने मी 4ही ब्रेड असे सॉफ्ट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आपण बटाट्याचं मिश्रण केलेलं होतं ते असं लावून घ्यायचं आहे एक साईडनी. ते लावून झाल्यानंतर त्याच्यावरती मी चीजची एक क्यूब ठेवलेली आहे. ही ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता, अदर नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी वापरलेली आहे. पहा, त्यानंतर हे असे पॉकेट्स आपण करून घ्यायचे आहेत प्रेस करून आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. पॅन ठेवायचा आहे आणि त्या पॅनमध्ये तेल टाकून हे ब्रेड पॉकेट्स आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. हे डीप फ्राय नाही करायचे आहेत. पहा, तुम्ही पाहू शकता मी हे पॅनवरती शॅलो फ्राय केलेले आहेत. मस्त असे हे क्रिस्पी होतात आणि खायला खूपच छान लागतात. इन्स्टंट रेसिपी आहे ही. टिफिनसाठी म्हटलं तरी अगदीच थोड्या वेळात पटकन बनून तयार होते. पहा, आता आपले ब्रेड पॅकेट्स तयार झालेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.